हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आज ब्लॉग वगैरे काय नाही. आज आपण बघूया मिसळची रेसिपी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले, लाईक केले चॅनलला, माझ्या व्हिडिओ आवडतात त्यांना त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जे कोणी नवीन असतील, जे माझे व्हिडिओ बघतात वगैरे, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. काही टिप्स वगैरे सहित मी रेसिपी दाखवणार आहे, तर स्किप न करता पहा. चला कंटिन्यू करा. इथं मी मटकी आहे ना, स्वच्छ धुवून उकडायला शिजायला ठेवणार आहे. तर आधी मी हिला स्वच्छ धुवून घेते. इथं मी मटकी आहे ना, स्वच्छ धुवून इथं मी मटकी आहे ना इथं मी मट इथं मी मटकी आहे ना, स्वच्छ धुवून उकडाय इथं मी मटकी आहे ना, स्वच्छ धुवून उकडायला. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापर. तर तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापरते, कारण मसाला छान भाजला जातो आणि कलर पण छान येतो त्याच्याने. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापरते, कारण मसाला छान भाजला जातो आणि कलर पण छान येतो त्याच्याने. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापरते, कारण मसाला छान भाजला जातो आणि कलर पण छान येतो त्याच्याने. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापरते, कारण मसाला छान भाजला जातो आणि कलर पण छान येतो त्याच्याने. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला भाजण्यासाठी मी ना ही लोखंडाची कढई वापरते, कारण मसाला छान भाजला जातो आणि कलर पण छान येतो त्याच्याने. तर इथं आपण आता मसाला तयार करायला घेऊया. मसाला खोबरं पण असं छान असं लालसर भाजून घ्यायचं. खोबरं पण किती मस्त भाजले बघा. खोबरं पण असं छान असं लालसर भाजून घ्यायचं. खोबरं पण किती मस्त भाजले बघा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना लसूण पाकळे 10-12 आणि थोडस 1 इंच आल्याचा तुकडा आहे ते टाकूया. आणि काय थोडेसे खडे मसाले आहेत. 2 मिलायचे आहेत, 4-5 लवंग आहेत आणि थोडी. खोबरं पण असं छान असं लालसर भाजून घ्यायचं. खोबरं पण असं छान असं लालसर भाजून घ्यायचं. खोबरं पण किती मस्त भाजले बघा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना लसूण पाकळे 10-12 आणि थोडस 1 इंच आल्याचा तुकडा आहे ते टाकूया. टमॅटो पण आपलं छान भाजलेला आहे, मऊसर एकदम असा. हे सर्व सामान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. आता गॅस बंद करून आता हे थोडंसं गार झाल्यानंतर ना आपण ह्याला वाटायचं आहे, कारण गरम गरम वाटलं तर हे काय वाटलं जाणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं गार होऊ द्यायचं.
आता ते गार झालेलं आहे सगळं, आपण जे भाजून घेतलेलं होतं ते सर्व असं गार झालेलं आहे. तर मी आता बघा हातानेच त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, म्हणजे या प्रकारे आपल्याला ते गार होऊ द्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये वाटत असताना त्याच्यामध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही बरं का, थोडंसं जास्त वेळ लागेल वाटायला, पण ते असंच वाटून घ्यायचं. पाणी वगैरे वापरलं त्याची चव जाते. मग मी का असंच सारखं ओपन करून त्याला असं बारीक वाटून घेतलं. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, पण बिना पाण्याची करायची बरं का, पाणी टाकून करायची नाही. तुम्ही बघू शकता मी कशी पेस्ट केलेली आहे त्याची, एकदम मसाला एकदम बारीक असं वाटलेला आहे. तर हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. छान असा मसाला आपला वाटून झाल्याच्या नंतर गॅसवरती एक पातेलं ठेवायचं. पातेलं चांगलं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं 2 ते 3 चमचे. थोडंसं जास्त तरी येण्यासाठी थोडंसं जास्त पण तेल टाकलं तरी चालतं. तुमच्या अंदाजानुसार जेवढं तुम्हाला तेल लागतं तेवढं तुम्ही टाका. आमच्या इथं थोडीशी तरी लागते मिसळला, त्याच्यामुळं मी थोडंसं जरा जास्तीचंच तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपले 2 तेजपत्ताची पानं टाकायचे. मी कारण वाटणामध्ये टाकली नव्हती आणि वाटणामध्ये नाहीच टाकायचे, तर मी असे तेलामध्ये 2 तेजपत्त्याचे पानं टाकले. नंतर कढीपत्ता टाकला 10-12 पाकळ्या, आणि कढीपत्ता आणि तेजपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण जे असतं ना ते सर्व टाकायचं. मिक्सरच्या भांड्याला लागलेलं म्हणा, झाकणाला लागलेलं वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ते सर्व तेलामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करायचं, चांगलं शिजू द्यायचं. का आधी आपण भाजून घेतलेलंच आहे, पण तरी पण तेलामध्ये छान असं परतायचं त्याला, छान सगळं असं पूर्ण एकजीव होईपर्यंत. नंतर ते असं परतलं की त्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथीने टेस्ट एकदम भारी येते आणि वास पण छान येतो, त्याच्यामुळं कस्तुरी मेथी टाकायला विसरायचं नाही बरं का. कस्तुरी मेथी टाकायची. नंतर ते कस्तुरी मेथी वगैरे तेलामध्ये छान अशी परतल्याच्या नंतर आपला घरचा काळा मसाला असतो ना, ते तुमच्या तिखट ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात टाकायचं. तर आम्हाला थोडी झणझणीतच करायची होती म्हणून मी 1 ते 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. आणि ते तिखट पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आणि ते परतल्याच्या नंतर मी हा मिसळ मसाला वापरते काटदरेचा, त्याने टेस्ट खूप भारी येते. नंतर मी हा 2 चमचे घेतला होता मसाला आणि तो तेलामध्ये असा छान असा परतून घ्यायचा तो पण मसाला. सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतले की आपण जे मटकी उकडलेली असते ना त्याचं 1 ते 2 पळी पाणी जे आहे ना ते गरम ते त्या मसाल्यामध्ये टाकायचं, जेणेकरून मसाला एकदम छान शिजला जातो. मी आधी 1 पळी टाकलं होतं आणि नंतर परत 1 पळी टाकलं होतं, कारण त्याने तरी पण खूप सुंदर येते आणि मसाला पण खूप छान शिजतो. कारण डायरेक्टली मिसळ म्हणजे मटकी वगैरे वतायची नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि तो मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता एकदम तरी अशी वरती आलेली आहे आणि मसाला पण एकदम सुंदर असा शिजलेला आहे, एकदम छान. नंतर हा मसाला असा शिजला की आपण जे मटकी उकडून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून, ती मटकी त्याच्यामध्ये टाकायची. थोडीशी मटकी साईडला ठेवायची, जी कोणाला वरतून लागते, कोण घेत नाही वगैरे, त्याच्यामुळे थोडीशी भाजीत टाकायची आणि थोडीशी उकडलेली मटकी साईडला ठेवून द्यायची. तर मी आता थोडी भाजीत टाकलेली आहे आणि थोडीशी जी आता माझी लहान मुलगी आहे ती वगैरे खात नाही म्हणून तिला थोडीशी सुक्की ठेवली होती. आणि आपल्याला जेवढा रस्सा लागतो ना तेवढा रस्स्याला पाणी गरम करून टाकायचं बरं का, गार पाणी टाकायचं नाही, गरम करून टाकायचं. तुम्हाला जेवढा रस्सा लागतो तेवढं पाणी करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळला चांगली 1-2 उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकता आपली मिसळ किती सुंदर दिसत आहे, एकदम अशी तर्रीदार, एकदम झणझणीत तर वाटते बघायला. तर इथं मी 2-3 उकळी, कारण मसाला वगैरे पूर्ण शिजलेला असल्यामुळं जास्त काही ह्याला उकळत बसायची गरज नाही. मग तरी पण 1-2 उकळी येऊ द्यायची आणि छान अशी. तर तुम्ही बघू शकता असा कट किती बाजूला आलेला आहे. आणि मी आता इथं गॅस बंद करून घेतलेला आहे, म्हणजे स्लो केलेला आहे, बंद पण नाही केलेला, स्लो केलेला आहे. म्हणलं आणखी 5 मिनटं शिजू द्यावे ह्याला. आणि नंतर आपण ह्याच्यावरती आता वरून कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे, त्यांनी पण अप्रतिम चव येते. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे वगैरे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक नक्की करा. आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तोपर्यंत छान राहा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.